नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मंगळवार 18 ऑगस्ट 2026. शेतकरी मित्रांनो, आजही सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा जबरदस्त आणि मोठे बदल पाहायला मिळालेले आहे. काही बाजार समितीमध्ये भाव वाढलेले पाहायला मिळत आहेत. मग कोणत्या बाजार समितीमध्ये भाव वाढलेत पहा शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ. मित्रांनो, पण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, कारण असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे वाशिम. आवक आलेली आहे सोयाबीनला 3000 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 6530 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 6900 रुपये. तर सर्वसाधारण दर हा 6600 रुपयाचा मिळालेला आहे. यानंतरची बाजार समिती आहे मालेगाव. मालेगाव या ठिकाणी सोयाबीन आवक आलेली आहे 3 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 6700 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 6700 रुपये. तर सर्वसाधारण दर सुद्धा 6700 रुपये मिळालेले आहे. यानंतरची मित्रांनो बाजार समिती आहे अकोला. अकोला या ठिकाणी सोयाबीन आवक आलेली आहे 1364 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6100 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 6900 रुपयाचा. तर सर्वसाधारण दर हा 6500 रुपये मिळालेला आहे. यानंतरची बाजार समिती आहे जालना. जालना या ठिकाणी सोयाबीन आवक आलेली आहे 226 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 5350 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 6750 रुपये. तर सर्वसाधारण दर हा 6600 रुपयाचा मिळालेला आहे. यानंतरची बाजार समिती मित्रांनो लातूर. सोयाबीनला आवक आलेली आहे 4127 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 6670 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 7090 रुपये. तर सर्वसाधारण दर हा 6950 रुपयाचा मिळालेला आहे. यानंतरची बाजार समिती नागपूर. नागपूर या ठिकाणी सोयाबीन आवक आलेली आहे 60 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 6000. सर्वात जास्त दर मिळाला 6551 रुपये. तर सर्वसाधारण दर हा 6413 रुपये मिळालेला आहे. यानंतरची बाजार समिती आहे लासलगाव निफाड. आवक आलेली आहे 50 क्विंटलची. कमीत कमी सोयाबीनला दर मिळाले आहे 6914 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 7012 रुपये. तर सर्वसाधारण दर हा 7011 रुपये मिळालेला आहे.